भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावमध्ये अतिरेकी असल्याचा उल्लेख पत्रकार परिषदेमध्ये केला. या उल्लेखाचा मालेगावकरांकडून विरोध होत आहे. आपल्या सोबत निखिलजी पवार आहेत. निखिलजी पवार, आपण काय सांगणार? किरीटजी सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये अतिरेकी असल्याचा उल्लेख केलाय मालेगावचा. मी त्या घटनेचा वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो. मालेगाव शहर हे जर आतंकवाद्यांचा अड्डा आहे तर केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री नेमकं करतात काय, हा इनडायरेक्ट प्रश्न किरीट सोमय्या यांनी विचारलेला आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. मालेगाव शहर बदनाम करण्याचं काम वारंवार किरीट सोमय्या साहेब मालेगावला येऊन करत आलेले आहेत. किरीट सोमय्या साहेब भाजपाशी निगडीत आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपाचं सरकार आहे. जर केंद्रात आणि भाजपात राज्यात सरकार भाजपाचं आहे, केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री हे भाजपाचे आहे आणि त्यांच्याशी अतिशय जवळीक आहे, असं असताना ते का त्यांच्या माध्यमातून या आतंकवाद्यांवर कारवाई करण्याऐवजी पत्रकार परिषदा घेऊन मालेगावची शांतता खंडित करण्याचं, मालेगावला बदनाम करण्याचं काम का केलं जात आहे, हे या ठिकाणून मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो. मालेगावच्या शहराला बदनाम करण्याचं काम भारतीय जनता पक्ष गेल्या काही वर्षापासून करत आहे आणि त्या माध्यमातून अल्पसंख्याक लोकांना बदनाम करून, मालेगाव शहराला बदनाम करून, मालेगाव शहरात बदनाम करून कुठेतरी हिंदू मतांचं राजकारण करण्याचा त्यांचा डाव आहे. आणि त्या माध्यमात त्यांनी मागच्या काळामध्ये नितेश राणेंचा वापर केला आणि आता किरीट सोमय्यांचा वापर केला जात आहे. आणि या सर्व माध्यमातून मालेगाव शहर बदनाम होऊन मालेगावची कायदा सुव्यवस्था, मालेगावचं सामाजिक जातीय सलोखा बिघडवण्याचं काम चाललेलं आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती राज्याच्या गृहमंत्र्याचं म्हणजेच सन्माननीय फडणवीस साहेबांनी तात्काळ किरीट सोमय्यांच्या आरोपाची गंभीर दखल घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी या ठिकाणून आम्ही मालेगावच्या जनतेच्या वतीने करत आहोत. एकंदरच मालेगावकर या वक्तव्याबद्दल संतापले असून या वक्तव्याचा निषेध केला आहे. LS मराठीसाठी अशोक बिद्री, मालेगाव, नाशिक.